बक्षीसपात्र संघ ठरलेला आहे पांडजू मास्टर संघ. एक ट्रॉफी तरी पांडजू मास्टर संघाला मिळणारच आहे. फील्डर बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. बसल्या कारणे थोडासा सरप्राईज झाला होता प्रवीण, पण त्यानंतर जबरदस्त पॅडल स्वीप त्यांच्या माध्यमातून एक्झिक्यूट केली गेली आणि 4 धावांनी धावफलक सुरू होतोय नारंगी मास्टर्स या संघाचा. बॉलर तयार हेमंत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल जाईल आता पुन्हा त्याच दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण थोडासा गाफील राहिलाय आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत प्रवीण आणि दिलीप. 2ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. अशा सिंगल्स डबलच्या सहाय्याने जवळपास धावांचा डोंगर उभा केला होता. 82 धावा गोळा केल्या होत्या 5 षटकामध्ये नारंगी मास्टर्स संघाने. बघा सुरुवात खूप चांगली असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एरियल रूट घेणंच गरजेचं नाहीये. ग्राउंड स्ट्रोकने तुम्ही धावा देखील बनवू शकताय आणि त्याचंच प्रत्यक्षीकरण नारंगी मास्टर्स संघाचे फलंदाज करतायत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल जाईल शॉर्ट लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करेल. तोपर्यंत यावेळेस फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा धाडस करू शकलेला आहे प्रवीण, कारण आता घाई केली तर कदाचित धावचीच्या स्वरूपात बांधून परतावा लागला असता आणि कदाचित ते मान्य नाही आहे प्रवीणला. त्याचमुळे आता खूप वेळानंतर संधी मिळते दिलीपला. आतापर्यंत बॉल हाताळून झाले 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लावल्यात नारंगी मास्टर्स या संघाने 7 रन्स. गेल्या सामन्यामध्ये 2 षटकानंतर संधी दिलीपला मिळाली होती, पण या सामन्यामध्ये पहिल्या षटकात संधी मिळते. पुन्हा एकदा
विथ बाउन्स खेळायचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकलं नाही. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी थोडासा संभ्रमात होता आणि त्याचमुळे व्यवस्थित बॉलचं आणि क्षेत्ररक्षकाचं कनेक्शन होऊ शकलं नाही. दरम्यान या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. काय फिटनेस आहे प्रवीण गावडे यांचा, कारण दिलीप पोहोचत नाही पण त्या अगोदर प्रवीण त्यांच्या पोझिशनमध्ये पोहोचतायत, त्यांच्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतायत आणि तरुणांना लाजवेल असं क्रिकेट प्रवीण गावडे यांनी कित्येक वर्षांपासून पेश केलेलं आहे आणि आज देखील तोच फिटनेस त्यांच्या वतीने राखला जातोय. 55 वर्ष आहे आणि कोण म्हणेल 55 वर्ष असताना मात्र इतकं चांगलं क्रिकेट प्रवीण यांच्या वतीने खेळलं जाते, कारण तपश्चर्या आहे कित्येक वर्षांची आणि त्या तपानंतर इतकं मोठं नाव कमवलेलं आहे प्रवीण गावडे यांनी. धावसंख्या पोहोचते 10 वर. पुन्हा एकदा हलकासे स्टेप आउट झाले, बॉलला बॉटमच्या साहाय्याने टर्न केले मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर सरसावतोय, झेपावतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत 2 धावा बदलण्यामध्ये यशस्वी होता. 3ऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी दिलीप डेंजर एंडला होता. 3 ला 4 मध्ये बदलण्याचा आता प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न यशस्वी देखील होईल आणि या 4 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर आणि आता चांगली सुरुवात आहे नारंगी मास्टर्स या संघाची. पहिल्या षटकानंतर 14 धावा, ज्यातल्या आपण पाहिल्या तर 11 धावाचं योगदान प्रवीणचं राहिलेलं आहे आणि दिलीपच्या वतीनं 3 धावांचं योगदान राहिलेलं आहे. एक चांगली बॉन्डिंग प्रवीण आणि दिलीपची नेहमीच पाहायला मिळते आणि या आजच्या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये थोडासा थकलेला जाणवतोय दिलीप, पण मात्र प्रवीण काय थकण्याचं नाव घेत नाहीये. न रुकेंगे ना झुकेंगे या तत्वावर प्रवीणचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. एका षटकाचा खेळ झाला, धावसंख्या 14. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक नंतर चर्चेसाठी पुन्हा एकदा येऊया. आम्ही आता गेलो. कारण सूर्यनारायण तुमच्या आमच्या कोणासाठीच थांबणार नाहीयेत, तो योग्य त्या वेळेतच ते आपली रजा घेणार आहेत. त्याचमुळे कुठल्याच प्रकाश झोताची व्यवस्था या मैदानावर नसताना मात्र तुम्हाला दिलेल्या वेळेत सामने संपवावे लागतील. 6:45 ते 7 वाजेपर्यंत तुमच्याकडे अवधी आहे आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजेच 5:45. तर जास्तीत जास्त 1.25 तास तुमच्याकडे असणार आहे आणि त्या 1.25 तासामध्ये आम्हाला 2 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. तर मात्र तुम्हाला सांगणं कदाचित चुकीचं ठरेल की वारंवार घाई करा, कारण मात्र खेळ चांगला झाला पाहिजे जेणेकरून एक स्टेबल क्रिकेट असेल, कुठल्या संघाची पक्षपात होणार नाही ही दक्षता आयोजक घेत आहेत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर मेघनाथ घरत तुम्हाला पाहायला मिळतील. एक सक्सेसफुल ऑलराऊंडर, कोलशीत संघासाठी कित्येक वर्षांचं रेग्युलर क्रिकेट ते अजूनही खेळत आहेत आणि मास्टर क्रिकेट देखील त्यांचं तितकंच चांगलं योगदान राहिलेलं आहे. आता पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट करील. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल दिलीप आणि नॉन स्ट्राईकला असणार आहेत प्रवीण. विखुरलेले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साईडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या नजीक, कारण दरारा आहे या दोन्ही बॅटरचा जे मोठे स्ट्रोक खेळू शकतात, त्याचमुळे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. ब्लाइंड स्ट्रोक आहे. विथ द स्पिन खेळायचा प्रयत्न करायचा होता, बॉलचा स्पीड थोडासा कमी ठेवला आहे गोलंदाज मेघनाथ गरताने आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला फलंदाजाचा स्टान्स माहीत असेल, फलंदाज कुठल्या दिशेने खेळतो हे माहीत असेल, तर तुम्ही स्पीड व्हेरिएशन करून देखील फलंदाजाला अडवू शकता आणि तेच दाखवलंय मेघनाथ यांनी. ग्रिपिंग मिस्टेक होते या ठिकाणी आणि त्याचमुळे परतावं लागते मेघनाथ घरत यांना. डेड बॉलची खूण पंचांच्या वतीने केली जाते. कॉन्क्रीट खेळपट्टी असताना कित्येक वेळा हे चित्र तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्पीड व्हेरिएशन, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलंय, बॉल जाईल स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक डी मधून पुढे येईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाते प्रवीण आणि दिलीपच्या वतीनं. प्रवीण किती जास्त ऍक्टिव्ह आहेत, कारण दिलीप यांना पोहोचण्यासाठी उशीर लागतोय पण प्रवीण मात्र लगेचच सशाच्या वेगाने 2 धावा पूर्ण करतायत. 2 ची वाढ, धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 16 या आकड्यावर. 16 रन्स. थेंबे थेंबे तळेसाचे याच तत्वावर आतापर्यंत नारंगी खेळतो. यावेळेस ऑन साईडला हुक केलं, क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला, बॉलला कॅरी करून थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव मिळते. कौतुक करेल मेघनाथ यांचं, कारण त्यांनी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचा सेट केलेला आहे. ज्या ठिकाणी फलंदाज खरंच खेळू शकतोय त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सेट केले गेलेले आहेत, त्याचमुळे कदाचित हा चौकार असू शकला असता पण अचूक स्थळी क्षेत्ररक्षक असल्या कारणाने फक्त 1च धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर आणि कदाचित त्या ठिकाणी थोडा स्लोप आहे, खूप कठीण आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायला. ऑन साईडला बॉल
उडवलाय स्क्वेअरल्या क्रिजरमध्ये, पण बॉलला कॅरी करताना क्षेत्ररक्षक चुकतोय. बघा ही कॅच खूप जास्त महत्वाची होती, कारण मला अजूनही ती एमसीलची जाहिरात आठवते, एक टपकती बूंद आपकी जिंदगी बदल सकती है और एक छुटी हुई कैच आपकी ये मॅच बदल सकती है. ज्या फलंदाजाने याच्या दिवसामध्ये याच मैदानावर अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे आणि त्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं. धावसंख्या जाऊन पोचते 19 वर. बॉल्स फेकून झाला या षटकातल्या आतापर्यंत मेघनाथचे 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि स्ट्राईकवर बॅटर असेल प्रवीण गावड. राऊंड विकेट. पुन्हा एकदा ऑन दी टोज बॉलला स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, पाठवलाय स्वीपर कव्हर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, पण 2 धावा काही रोखू शकत नाहीये, कारण या अगोदर देखील तो उल्लेख मी केला होता की हे मैदान खूप मोठं असल्या कारणाने जेव्हा डीप मध्ये बॉल जातोय तेव्हा 2 धावा सहजतेने पूर्ण करता येत आहेत फलंदाजांना. आणि त्याचमुळे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही खेळ करण्यासाठी जाताय, स्पर्धा खेळण्यासाठी जाताय, त्या मैदानाचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे आणि तो आढावा घेतलाय नारंगी मास्टर्स या संघाने. जबरदस्त सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत खेळलंय. धावसंख्या झाली 21. ब्लाइंड स्ट्रोक अपील तर त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेल्या आहेत नारंगी मास्टर्स संघाने 21 धावा, बिनबाद 21 धावा. एक जबरदस्त स्टार्ट नारंगी मास्टर्स संघाचा या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. देऊया डीजेला संधी आणि घेऊया छोटीशी विश्रांती. सफलता वक्त मागतीये, तर त्या ठिकाणी प्रवीण देखील तितकाच चांगला खेळ करतोय, कारण ही सफलता आजच मिळाली नाही, एका रात्रीत मिळाली नाहीये, तर गेल्या कित्येक दशकांचं क्रिकेट प्रवीण खेळत आहेत आणि त्याचमुळे प्रत्येक वर्षी अजून प्रगल्भ क्रिकेट प्रवीण गावड यांचं पाहायला मिळालंय. स्ट्राईकवर बॅटर असेल दिलीप, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर त्या पाहायला मिळेल विकास. पंचांच्या उजवीकडून राऊंड विकेट. फुल टॉस बॉल आहे, चार्ज केलंय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मोहन घरत, बॉलला कॅरी करून थ्रो करतील तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. बघा त्या ठिकाणी प्रवीण पळतायत, पोहोचतायत, पण मात्र दिलीप पोचत नाही, पण शेवटच्या क्षणाला दिलीप धावचीच्या स्वरूपात बाद होतो आणि पहिला धक्का बसतोय टीम नारंगी मास्टर्सला.
या सामन्यामध्ये एक वेगळं क्रिकेट खेळत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करताना थोडीशी चूक करतोय आणि त्याच चुकीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते. दोन्ही बॅटर्सच्या वतीने 2ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वर. क्रिकेट हे मात्र फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून पूर्ण करता येत नाही. तुमचं क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं असायला हवं जेणेकरून तुमच्या संघाचा 4 ते 5 धावांचा फायदा होऊ शकतो 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. बॉलर तयार, राऊंड विकेट. पुन्हा एकदा फोर्स करायचा होता, तितकंसं कनेक्शन बॅट आणि बॉलचं प्रॉपर झालं नाही. फॉलो थ्रू मध्ये स्वतः बॉलर जाऊन बॉल स्टॉप करेल विकास, तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. गेल्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये जवळपास 82 धावा बनवल्या होत्या, पण या सामन्यामध्ये बऱ्यापैकी अडवले कोलशेत मास्टर्स संघाने नारंगी मास्टर्स या संघाला, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आतापर्यंत. बॉलर तयार विकास, राऊंड विकेट. स्ट्राईकवर असेल प्रवीण. अपील 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 आणि प्लम LBW पायचीची अपील स्वीकारली गेलेली आहे आणि तिन्ही स्टम्प्स झाकून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पायांवर जाऊन बॉल आदळलाय आणि पंचांच्याकडे अपील केली गेली आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच प्रवीण गावड. तुम्हाला चौथ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळतील. झटपट विकेट डाऊन झालेले या षटकामध्ये एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि त्यानंतर पायचीच्या स्वरूपात प्रवीण गावड बाद झाले आणि प्रवीणने एक तुफानी 15 धावांची खेळी खेळली आणि दिलीप यांनी 7 धावांचे खेळ खेळलेले आहेत. आणि नवीन दिलीप यांनी आतापर्यंत 3 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी नाबाद आणि त्या स्ट्राईकवर असेल रमेश मांगेला. पुन्हा एकदा चांगला बॉल बॉटमॅनचा वापर करून बॉलला टर्न केलंय काऊ कॉर्नर आणि मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र थोडासा फंबल होतोय आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलला जातोय बॅटर्सच्या माध्यमातून. बघा, क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं काम करावं लागणार आहे, ते म्हणजेच कुलशीत मास्टर्स या संघाला, कारण आज दिवसभरामध्ये खूप क्षेत्ररक्षण चुकलंय आणि त्याचमुळे कदाचित प्रतिस्पर्धी संघ थोडासा हवी होते. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावफलकावर धावा आहेत 27. यावेळेस लिडिंग एज लागून बॉल जाईल शॉर्ट थर्डमॅन एरियामधून मागे. बॉल मात्र थांबणार की नाही थांबणार, शेवटच्या क्षणाला मात्र आउटफील्ड स्लो असल्याकारणे बॉल थांबतोय. दरम्यान या 2 धावा तर पूर्ण करण्याची संधी नारंगी मास्टर संघाला मिळते आणि अशा पद्धतीनं 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा लावल्यात नारंगी मास्टर संघाने. 2 गडी बाद 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 नारंगी मास्टर्स. पुन्हा एकदा सांगते, धावसंख्या 29 झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 विकेट डाऊन झाले. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच 29 धावा. शेवटचे षटक हे निर्णायक षटक असणार आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी अडवले कुलशेत मास्टर संघाने नारंगी मास्टर संघाला, कारण ज्या फलंदाजाने अर्धशतक कंप्लीट केलं होतं गेल्या सामन्यामध्ये त्या फलंदाजाला फक्त 15 धावा बनवता आलेल्या आहेत आणि दिलीप देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळाले आणि त्याने आतापर्यंत 7 धावा बनवून ते बाद झाले. दिलीप 3 धावांवर खेळत आहे आणि रमेश 4 धावांवर खेळत आहे. बॉलर तयार, राऊंड विकेट. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर. एका हातामध्ये बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला एफर्ट आहे प्रवीण नवीनच्या वतीनं हा एक चांगला एफर्ट विथ द बॉल. या ठिकाणी बोट आकाशाकडे म्हणजेच काय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होते आणि या गोष्टी महत्वाच्या असतात. या ठिकाणी बाद झालेला फलंदाज आहे तो म्हणजेच दिलीप, धावचीच्या स्वरूपात होतोय बाद, विकेट डाऊन.
तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का, तर नाही. खूप मोठा पल्ला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी पार करून गोलंदाजापर्यंत बॉल सुपूर्द केलेला आहे. घरपोच डिलिव्हरी, होम डिलिव्हरी केलेली आहे बॉलची. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स. आता फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला. जबरदस्त बॉलिंग आणि आता या शेवटच्या टप्प्यावर चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आणि तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. चौथा बॉल हाताळण्यासाठी नवीन सज्ज राऊंड विकेट. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मैदानाच्या समतल हा फटका खेळलाय तो म्हणजेच वाईडिश मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलपर्यंत पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा वेगाने पळून पूर्ण केलेल्या आहेत. रमेशचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण मोठ्या स्ट्रोकचा जर आपण विचार केला पूर्ण डावामध्ये आपण पाहिले तर 2च चौकार आलेले आहेत आणि बाकी सर्व सिंगल्स डबलच्या सहाय्याने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न नारंगी संघाने केलेला आहे आणि म्हणूनच आता धावफलक धावा आहेत 34 धावा आणि आता पहिल्या डावातले 2 बॉल शिल्लक आहेत. जबरदस्त क्रिकेट आहे आणि खरं तर नारंगी संघाला तो अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी पाहिलं की हवेचा झोत आता नाहीये आणि त्याचमुळे जास्तीत जास्त एरियल स्ट्रोक्स न एक्झिक्यूट करता ग्राउंड स्ट्रोकच्या वर जास्तीत जास्त भर दिलाय आणि त्याचमुळे एका चांगल्या सिच्युएशन मध्ये आहे असं म्हणू शकतोय आताच्या घडीला नारंगी मास्टर्सचा संघ. धावसंख्या 34 झाले. फुलटॉस आहे, बॉलला फोर्स केलं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगला कॅच कलेक्ट केला जातोय आणि रमेश मांगेला यांच्या खेळीचा अंत होतोय. विकेट डाऊन, फलंदाज बाद. बॉल असेल या पहिल्या इनिंग मधला. धावसंख्या झालेली आहे 34 धावा. नवीन फलंदाज तुम्हाला आता खेळपट्टीवर येताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे विलास. लास्ट बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. धावसंख्या झालेली आहे 34 धावा. बऱ्यापैकी अडवलंय नारंगी मास्टर्स संघाला कोलशेत मास्टर्स संघाने, कारण समान कालांतराने विकेट डाऊन होत गेला आणि त्याचमुळे कुठेतरी आता एक चांगली परिस्थितीमध्ये आहे कोलशेत. मास्टर संघ हवेत आहे. बॉल हा कॅच खूप जास्त इम्पॉर्टंट असणार. लॉंगला क्षेत्ररक्षक येतोय, बॉल पर्यंत पोहोचतोय आणि कॅच कलेक्ट करतोय आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत नारंगी मास्टर्स या संघाने. 34 धावा आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स मध्ये 35 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम कोलशेत मास्टर्स संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर आपण जाऊया दुसऱ्या डावाच्या दिशेने.
अपेक्षा मी म्हणेल कोलशेत संघ करत होता. ती विकेट लवकर काढली गेली. मोहन घरात लवकर बाद झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर धावसंख्येवर थोडासा अंकुर लागला गेला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतायत अविनाश शेळके आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहत आहात मोहन घरात. आणखीन एक विक्रमादित्य. ज्याप्रमाणे मी प्रवीण गावड या खेळाडूविषयी आपल्याला तंतोतंत माहिती पोचवली की प्रवीण गावडच्या नावावर कोणते कोणते इतिहास आहेत, त्याप्रमाणे मोहन घरत हे देखील मित्रांनो विक्रमादित्य आहेत. मोहन घरतच्या देखील नावावर अनेक विक्रम आहेत, कारण जवळपास 4 अर्धशतकं ही मोहन घरत यांच्या देखील नावावर आहेत. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सरळ फेकून दिला डीप लॉंग ऑफच्या वरून 6 धावेसाठी षटकार. एक धावा आपण अविनाश शेळके यांच्या बॅट मधून पाहिल्या. काय सुरुवात, अफलातून स्टार्ट कोलशेत मास्टर्स. सुरेख चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज आपण पाहताय जयप्रकाश घरत जेपी. एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख आहे नारंगी मास्टर्स या संघामध्ये. आता जर आपण पाहिलं तर 100हून अधिक विकेट मास्टर्स क्रिकेटमध्ये जयप्रकाश घरत यांना आतापर्यंत घेतलेल्या आहेत. असा एक नामवंत आणि गुणवंत असा गोलंदाज, आणि या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं आणि या ठिकाणी कॅच. गडीबाद, पहिला गडीबाद कोलशेत मास्टर्स. अविनाश शेळके. सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होतोय संपूर्ण पंचकृषीमध्ये. मित्रांनो, मालजीपाडा मास्टर्सच्या आयोजनाचं कौतुक केलं जात आहे. खरोखरच अतिशय सुंदर आयोजन. फक्त आयोजनच नाहीये तर मित्रांनो नियोजन देखील मालजीपाडा मास्टर्स संघाचं कौतुकास्पद आहे. उत्तम दर्जाची सकाळची न्याहारी, जेणेकरून आपण पूर्वी शेतावर जायचो त्यावेळेस भाकऱ्या करायचो, सुकी मच्छी जी असेल चटणी करायचो किंवा त्याचा झुमका बनवायचो. ते दिवस मी म्हणून पुन्हा आठवले, कारण सुका जवला सकाळी नाश्त्याला भाकऱ्या आपण पाहिल्या. त्यानंतर ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी मिसळ पाव. उद्याचा मेनू काय असेल? बरीच जण चर्चा करतात की उद्याचा मेनू काय असेल. आज इतकं गुरुवार म्हणजे आज शनिवार असून इतका उपवासाचा दिवस असून इतकं सुंदर आयोजन, तर उद्याचं आयोजन कसं असेल ही उत्कंठा आहे बऱ्याच प्रेक्षकांची. मगाशी मी तिथून गेलो तर बरेच जण चर्चा करत होते की उद्या काय असेल. म्हणजे पहा, ही उत्कंठा आहे, ही उत्कंठा आहे उद्या. मात्र काय असेल मित्रांनो, तुम्ही या उद्या आणि ते प्रत्यक्ष खाऊन पहा. जे काय असेल ते असेल, मात्र ते नक्कीच आजच्या दिवसाहून अधिक चांगलं असेल, कारण उद्या आहे संडे. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते का, पाहायचं पंचाचा निर्णय काय असेल. यस, बॅटला ब्रश करून चेंडू एसटीच्या मागे फाईनच्या दिशेने निघून जातोय परशुराम. मित्रांनो, मी मगासपासून खरोखरच ह्या व्यक्तीविषयी माहिती पुरवायची राहून गेली होती. एक लेजंड क्रिकेटपटू जय हनुमान टिवरी या संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेट खेळला. गुणवत्ताधारी एक मी म्हणे अष्टपैलू खेळाडू आहे परशुराम विषयी म्हणायचं गेलं तर. आणि आजही विचार केला आपण तर टिवरी मास्टर्स संघामध्ये खेळत आहेत.
पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. फलकावर धावा लागत आहेत ते 8. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 27. 18 चेंडू 27 धावा. कोलशेत संघ मित्रांनो का शांत खेळतोय, कारण कोलशेत संघानं चांगल्याच पद्धतीनं नारंगी संघाला थांबवून ठेवलेलं आहे. कारण नारंगी संघाला इतक्या कमी धावसंख्येवर थांबवणं थोडंसं अवघड होतं, कारण पहिल्या सामन्यामध्ये नारंगी संघानं जी कामगिरी केली होती त्या कामगिरीच्या जोरावर थोडासा नक्कीच प्रश्नचिन्ह पडला असेल कोलशेत या संघाला, की या ज्यावेळेस जवळपास बालकुमच्या अगेन्स्ट 80हून अधिक धावा 5 षटकांमध्ये, त्यामुळे नक्कीच चर्चा झाली, गेम प्लॅन झाला, जगदीश घरत यांचं मार्गदर्शन मिळालं, त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग. शॉट ऑफ प्लेन चेंडू कट केला गेला तडम्यांच्या दिशेनं. चेंडू ट्रॅव्हल होतोय जवळपास फ्लाइंगचा शतरक्षक आपण पाहतोय. चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगानं पुढे येतोय. तत्पूर्वी पूर्ण केल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. भरपूर प्रेक्षकांच्या नजरा या क्रिकेटवर जुडल्या गेलेल्या आहेत. प्रिन्स मूवी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे श्रोते स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून जुडले गेलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं मी मालजीपाडा मास्टरच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. सरळ जागेवरून सरळ बॅटने खेळतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय गंगाधर चेंडूला फील्ड करतोय. फेक जाईपर्यंत 2 धावा. टाळ्या येत आहेत, कौतुक होत आहे मित्रांनो, कारण प्रत्येक चेंडू बॅटला कनेक्ट होतोय आणि प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. त्या कारणास्तव कोलशेत संघ सध्या तरी डगआउटमध्ये कोलशेत संघाचे चाहते आहेत ते खूप खुश आहेत. जगदीश घरत सरांच्या नजरा कशावर आहेत तर या ट्रॉफ्यांवर आहेत. याच्यातील मला एक ट्रॉफी पाहिजे, कारण या ट्रॉफ्या ज्या आहेत त्या जगदीश घरत साहेबांना खूप आवडल्या आहेत, त्यामुळे तो प्रयत्न सुरू आहे. मात्र नारंगी संघ देखील सहजासहजी हार पत्करणारा संघ नाहीये. अशा अनेक संकटातून नारंगी संघाने मार्ग काढलेला आहे. इथे मात्र हा चेंडू काय निर्णय असेल आम्हाला इथून दिसत नाहीये, मात्र पंच योग्य तो निर्णय देतील. 2 धावा 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत का? यस 3 धावा. कोण आहे शतरक्षक त्या ठिकाणी? गौतम बॅचचा फिल्डर आहे नारंगीचा, आणि इथे मात्र चेंडू अडवला गेला. जबरदस्त प्रयत्न. त्या कारणाचं मी म्हटलं होतं की नारंगी संघ देखील जरी ही धावसंख्या मित्रांनो 35 असली तरी देखील ही धावसंख्या सोपी नाहीये. या धावसंख्येसाठी संघर्ष करावा लागेल, कारण मेहनत केल्याशिवाय कोणतंही फळ मिळत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर मेहनत केली तर परमेश्वर देखील तुम्हाला फळ देईल, मात्र तुम्ही मेहनतच केली नाहीये तर देव देखील तुम्हाला कधीही फळ देणार नाहीये. त्या कारणास्तव आपण नेहमी म्हणतोय प्रयत्नाशी परमेश्वर. क्या बात है, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. कांद्याच्या वर जी डोकं आहे त्या डोक्याचा वापर योग्य तो करतोय मोहन घरत. सिंगल कन्वर्ट केला. धावसंख्या 1 न पुढे वाटचाल केली. संघ पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहता दुसरं सुरू आहे. अजूनही विचार केला आपण तर चेंडू शिल्लक आहेत ते 14. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत ते 19. 14 चेंडू 19 धावा. पांजू संघ देखील तयारीत आहे. कोणत्या संघासमोर पांजू संघाची लढत होईल, कोलशेत की नारंगी? यावेळेस सुरेख फाटका लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. हा शानदार चौकार. मात्रे आज आपण या खेळाडूला फलंदाजी करताना पाहतोय. मात्र ठाणा परिसरामध्ये जितक्या मोठमोठ्या मॅचेस होत आहेत त्या मॅचेसमध्ये हेमंत मात्रे म्हटलं तर उत्कृष्ट पंच, उत्तम दर्जाचे पंच म्हणून एक ओळख हेमंत मात्रे यांची आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट उंच. यावेळेस गडी बाद होतो हेमंत मात्रे. 2 गड्यांच्या मोबदल्यात कोलशेत संघ फलकावर धावा लावतो.
चर्चा करूया, कारण फक्त मॅचेस नको तर थोडीशी आपण चर्चा देखील करूया. 12 चेंडूमध्ये 15 धावा. उमेश माझ्यासोबत मायक्रोफोनवर जोडला गेलेला आहे आणि एक चांगलाच समालोचक देखील आहे. मात्र आज उमेश मला जितेंद्र राऊत यांचं समालोचन ऐकायचं होतं. आमच्या टीमने सर्व मुलांना कामं वाटून दिलेली आहेत. म्हणजे ज्या मुलांनी 30 कामं बघायची, अंकुश आणि जितू असं पाण्याचं बघणार आहे सर्व ठिकाणी, त्याच्यामुळे तो इकडे आलाच नाही जास्त करून. म्हणजे आम्हाला तुम्ही काम दिले समालोचन करायचं, ते आम्ही काम सांभाळतो. असं समजून झाला का सर्वजण, म्हणजे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे गोष्टीवर. चर्चा सुरू होणार, मॅचच्या दिशेने वळतोय. क्या बात आहे, बुद्धिमत्तेचा क्रिकेट. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं गेलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये गौतम चेंडूला फील्ड करतोय. एक धाव अंकात येईल. गरमागरम मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. कोणता संघ अजूनही उत्कंठा वाढतोय की कोलशेत की नारंगी. संघ पोहोचतोय कोलशेत तब्बल 21 या धाव संख्येवर. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 11 आणि धावा करायच्या आहेत 14. काय हवंय नारंगी संघाला? मी म्हणेल नारंगी संघ विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे. जर विकेट पडल्या तर नक्कीच सामना नारंगीच्या बाजूने झुकेल आणि जर विकेट पडल्या नाहीये तर मात्र हा सामना कोलशेच्या बाजूने झुकण्याची नक्कीच दाट शक्यता आहे. फुल ऑफ लाईन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल लागत नाहीये. चेंडू एसटीच्या मागे. जबरदस्त गोलंदाजी प्रवीण गावड. मॅन ऑफ द मॅच हा किताब प्रवीण सलग 2 वेळा, 1 वेळा घेतलेला आहे. सुरेख बॉल. ब्लॉक ऑल द चेंडू. ड्राईव्ह करतो चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेनं. विलास चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने येतोय. इथे एकाला परतावं लागेल. मी मागाशी म्हटलं होतं नारंगी संघाला काय हवंय. जर या मॅच मध्ये नारंगी संघाला यायचं असेल तर नारंगी संघाला हवी आहे ती विकेट. मात्र कोलशेत संघाची विकेट ह्या प्रकारे जाईल अशी मात्र कोणीही अपेक्षा केली नसेल. गडीबात धावसंख्या येते फलकावर ती 22. महिन्यापासून ही प्लॅनिंग सुरू आहे आयोजनाची. या आयोजनाची सुरुवात तर आमची 1-1.5 महिना झाला चालू आहे आमची सर्वांची. आणि यामध्ये भरपूर मुलं आहेत आमची. पण मुलं सर्व आज आमचे टुर्नामेंट आहे जुचंदरला, एक मुलं गेल्यात तर सेकंड राऊंडला गेल्यात ते लोक. म्हणून आज मुलांची आमच्या कमतरता थोडीशी आहे. बाकी टुर्नामेंटला मेहनत सर्वांची आहे. गावातील सर्व मुलं असतात मेहनत घेण्यासाठी आणि आमची लहान मुलं तर जास्तच असतात. उद्या तुमचा सामना आहे आणि मला वाटतं बरेचसे गावकरी उद्या या ठिकाणी दिसतील. हो हो, महिला मंडळ वर्ग सर्व आहे त्यांचा मॅच बघण्यासाठी. आमच्या गावात टुर्नामेंट आमच्या गावातली असली मुलं सर्व लोक येतात आणि येतातच. क्या बात आहे. नक्कीच यायलाच हवं, प्रोत्साहन हे द्यायलाच हवं. पंच करतोय हा फटका आपण पाहताय तर स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेनं मिसफील्ड आणि या मिसफील्ड मध्ये मिळतोय हा महत्वपूर्ण कोलशेत संघासाठी चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा प्लेसमेंटच्या माध्यमातून पहिली धाव वेगानं. दुसऱ्या धावेचा कॉल केला जाईल का? नाहीये, फक्त सिंगल. 27 धावा फलकावर. 35 धावा या विजयासाठी आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 7 धावा करायच्या आहेत त्या 8. सात चेंडू 8 धावा. मनीष पाटील अजूनही थांबलेले आहेत. त्यांची देखील इच्छा नाही आहे की मला जायचं नाही, मला या मॅचचा रिझल्ट पाहिजे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड. टाळ्यांचा कडकडाट. नक्कीच आनंदाचे क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे डगआउट मध्ये. कारण यावेळेस या अंतिम क्षणामध्ये मी म्हणेल नारंगी संघाकडून जी चुकी झाली ही या चुकीविषयी नक्कीच एक्सपेक्ट केलं नसेल प्रवीण गावडनं की या प्रकारे माझ्या गोलंदाजीवर अशा प्रकारे शतरक्षण आमच्या खेळाडूंकडून होईल. मात्र जे शतरक्षण झालं ते नक्कीच थोडंफार मात्र नारंगी संघाला बॅकफुटला नेण्याचं काम या शतरक्षकानं केलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर धावा लागत आहेत त्या 29. आता मात्र धावा करायच्या आहेत त्या 6.
6 चेंडू शिल्लक आहे, 6 धावेची गरज आहे. नारंगी संघाच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 5 आणि कोळशे संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या 4-3. ज्या सन्माननीय व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं त्यांची नावं आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवतोय. विजय शेठ गोविंद पटेल यांच्याकडून आम्हाला 1,50,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. श्री द्वारकानाथ दत्तात्रय पाटील शिवसेना शाखा प्रमुख मालजीपडा आणि सौभाग्यवती सुनंदा द्वारकानाथ पाटील उपसरपंच मालजीपडा यांच्याकडून आम्हाला 80 किलो चिकन प्राप्त झालेलं आहे. सन्माननीय मुरलीधर नारायण पाटील विभाग प्रमुख शिवसेना मालजीपडा यांच्याकडून आम्हाला 50 किलो चिकन उपलब्ध झालेलं आहे. विशाल अनंत म्हात्रे यांच्याकडून 2 दिवस यूट्यूबची व्यवस्था. जगदीश सुभाष पाटील व अशोक सुभाष पाटील यांच्याकडून पाण्याची व्यवस्था 2 दिवस. त्यानंतर अमोल केदारनाथ पाटील यांच्याकडून आम्हाला थंड पाण्याचे 4 2 दिवसासाठी उपलब्ध झालेले आहेत. सौभाग्यवती प्रतिभा कन्हैया म्हात्रे यांच्याकडून विशेष सहकार्य. 6 चेंडू 4 धावे, 6 धावेची गरज. पहिला चेंडू आपण पाहतो सॉफ्टवेअरने चेंडूला फक्त ड्राईव्ह करतोय. कव्हरच्या दिशेनं सिंगल पूर्ण केला गेला. या सिंगलनं मात्र संघ आपण पाहतोय पोचला गेला तो 30 या धाव संघावर. 5 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 5 चेंडू 5 धावा. जवळपास नक्कीच विकेट देखील जितकी महत्वाची तितके चेंडू डॉट जाणं देखील महत्वाचे आहेत. मात्र जे समीकरण आलं होतं खास काल पांडूच्या स्पर्धेची मला आठवण झाली. 6 चेंडू 7 धावा आणि खरोखरच काय चित्र पाहिलं इथे. मात्र पहा षटकार आणि या मोठ्या फटक्याने मात्र खेळ खल्लास. कोळशेत संघ धडक देतोय सेमीफायनल मध्ये. अभिनंदन कोळशेत. आणि नक्कीच नारंगी संघाचं देखील या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय. आपण इथे आलात आणि आमच्या या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल आपलं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला पांडू कॅप्टन लवकर या. पांडू कॅप्टन आणि लगेचच कोळशीत कॅप्टन यायचे. लगेच टॉस क्लिअर केलं जाईल. जय जगन्नाथ मात्र यांच्याकडून आम्हाला किराणा सामान प्राप्त झालेलं आहे. सागरजी दिनकर पटेल यांच्याकडून 10 किलो गुलाबजामुन. उमेशजी गंगाधर गावडे यांच्याकडून सर्व पारितोषिके. हिराजी आत्माराव पाटील यांच्याकडून पूर्ण मंडप खर्च. ब्लॅक कंपनी यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य. नागोपा कॅटर्स यांच्याकडून विशेष सहकार्य आणि लक्ष्मीनारायण वॉटर सप्लाय यांच्याकडून विशेष सहकार्य. सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्या अगोदर आपण सन्माननीय भारत राऊत यांचा विशेष सन्मान करणार आहोत. कारण उद्या त्यांच्या गावामध्ये जत्रा आहे. जत्रेच्या निमित्ताने पाहुणे येणार आहेत आणि आम्ही आता रजा घेतोय त्यामुळे तुमचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे. चला मॅच संपल्यानंतर आपण त्यांचा सन्मान घेणार आहोत. धन्यवाद मनीष पाटील. खरोखरच मनीष विषय म्हणायचं गेलं कमी वेळेमध्ये आज एक मोठी भरारी मनीष पाटील यांना घेतलेली आहे समालोचकाच्या दुनियेमध्ये. मात्र मनीष उद्या आहे. कदाचित सकाळी थोडासा उशीर येईल. नक्कीच मी प्रयत्न करेल दिनेश पाटील हे उद्या लवकर कसे येतील यासाठी मी नक्कीच दिनेश पाटीलला कॉल करणार आहे. ते आज थोडंसं बिझी शेड्यूल आहे मात्र उद्या ते नक्की येतील. आणि जर मला वेळ भेटला तर मी मात्र फायनलच्या अंतिम सामन्यासाठी फेरी मारेल. मात्र शक्यता माझी कमी आहे की मी उद्या येईलच असं शक्यतो कमी आहे. चला टॉस करून घ्या. माझ्याकडे